नमस्कार. मी डॉक्टर विशाल गायकवाड या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत TYBA या वर्गासाठी असणारा आर्थिक विकास आणि नियोजन या विषयाची सॉल्व्ड प्रिव्हियस क्वेश्चन पेपर देण्यात आलेला आहे. मराठी व इंग्रजी भाषेमध्ये प्रश्न दिलेले आहेत. तसेच प्रश्नांचे थोडक्यात व समर्पक उत्तर देखील या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे. तर हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व आपल्या इतर सर्व मित्रांना शेअर करा, कारण पुढील व्हिडिओ आपल्यासाठी महत्त्वपूर्ण देण्यात येणार आहेत. तर चला मग पाहूया इकॉनॉमिक डेव्हलपमेंट अँड प्लॅनिंग या विषयाची प्रश्नपत्रिका. थेट परकीय गुंतवणूक फायदेशीर आहे कारण विशेष करून तांत्रिक फायदे मिळतात. आयात वाढते, बाह्य अवलंबित्व वाढते, अल्पकालीन वित्तपुरवठा मदत होतो. ही अविसंगत सगळी पर्याय आहेत, म्हणून उत्तर आहे ए. राष्ट्राची संपत्ती हे पुस्तक कोणी लिहिले? तर राष्ट्राची संपत्ती हे पुस्तक वेल्थ ऑफ नेशन हे ॲडम स्मिथ या अर्थशास्त्रज्ञांनी लिहिलेले आहे, म्हणून उत्तर आहे ए. ॲडम स्मिथ हे अर्थशास्त्राचे जनक म्हणून देखील ओळखले जातात. सनातनवादी आर्थिक विचारांचे जनक कोण आहेत? हू इज द फादर ऑफ क्लासिकल इकॉनॉमिक्स थॉट्स? सो यात उत्तर आहे ए. ॲडम स्मिथ. कारण मागीलच प्रश्नामध्ये आपण त्याचा उल्लेख केला होता की ॲडम स्मिथ हे अर्थशास्त्राचे जनक आहे. सो इथे क्लासिकल इकॉनॉमिक्सचे ते थॉट्सचे फादर्स म्हणून ओळखले जातात. राष्ट्रीय संपत्तीच्या वाढीच्या विविध निर्धारक घटकांपैकी ॲडम स्मिथ यांनी कोणत्या घटकास केंद्रस्थानी महत्त्वाचे स्थान दिले होते? दिलेल्या सर्वच पर्याय त्यामध्ये महत्त्वाचे आहेत, त्यांना महत्त्व दिलं होतं. मात्र यामध्ये ॲप्रोप्रिएट उत्तर आहे ए. श्रमविभागणी. सार्वजनिक विदेशी गुंतवणुकीचे प्रकार, टाईप्स ऑफ पब्लिक फॉरेन इन्व्हेस्टमेंट, यामध्ये सर्व दिलेले पर्याय हे 4 प्रकार इंडिकेट करत नसल्यामुळे इथे आपल्याला सार्वजनिक विदेशी गुंतवणुकीचे प्रकार इथे दिलेले आहेत. FDI, FII, FPI आणि QFI मीन्स फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टमेंट, फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट आणि क्वालिफाईंग इन्व्हेस्टमेंट. अतिरिक्त लोकसंख्या म्हणजे नैसर्गिक साधनसंपत्तीच्या तुलनेमध्ये असणारी लोकसंख्या जेव्हा जास्त असते तेव्हा अशा लोकसंख्येला अतिरिक्त लोकसंख्या म्हटले जाते, म्हणून उत्तर आहे ए. परकीय भांडवल म्हणजे व्हॉट इज फॉरेन कॅपिटल? यामध्ये एका देशातून दुसऱ्या देशात केलेली गुंतवणूक ही परकीय भांडवल म्हणून ओळखली जाते, म्हणून उत्तर आहे बी. प्राध्यापक नक्स यांच्या मते अल्पविकसित देशात भांडवल निर्मितीचा दर असतो, तर यामध्ये उत्तर आहे ए. कमी लॉ. खालीलपैकी कोणते आर्थिक विकासाचे सूचक आहे? यामध्ये दिलेल्या पर्यायांमध्ये ए आणि बी हे दोन्ही पर्याय संयुक्त आहे. उत्पादन पातळीत वाढ हे संख्यात्मक वाढ अपेक्षित असते, तसेच बी राहणीमानात सुधारणा ही गुणात्मक वाढ देखील अपेक्षित असते. म्हणून विकासाचे दोन्ही सूचक असल्यामुळे A+B असे उत्तर असणे अपेक्षित आहे. मात्र इथे दिलेले पर्याय हे दोन्ही संयुक्त असल्यामुळे तिथे दोन्ही दिलेले आहेत. राष्ट्रीय विकास परिषदेची स्थापना ही 6 ऑगस्ट 1952 झालेली आहे. नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिल. भाषा आणि धर्म हा आर्थिक विकासातील टिंबटिंब अडथळा आहे. यामध्ये भाषा आणि धर्म हा आर्थिक विकासातील सामाजिक व सांस्कृतिक अडथळा म्हणून समजला जातो. हे सोशल कल्चरल बॅरियर्स इन डेव्हलपमेंट प्रोसेस. ॲडम स्मिथच्या मते श्रमविभागणी याद्वारे मर्दित केली जाते. यामध्ये उत्तर आहे सी. ए आणि बी. बाजाराचा विस्तार आणि उपलब्ध भांडवलाचे प्रमाण हे दोन्ही घटक कारणीभूत ठरतात. निर्णायक किमान प्रयत्न सिद्धांत कोणी मांडला? हू इज प्रपोज द मिनिमम एफर्ट्स थेरी? याच्यामध्ये उत्तर आहे सी. लिबेस्टिन यांनी हा सिद्धांत मांडलेला आहे. खालीलपैकी कोणते आर्थिक दृष्ट्या अविकसित देशांचे वैशिष्ट्य नाही? यामध्ये उत्तर आहे डी. कमी निरक्षरतेचा उच्च दर. याच्यामध्ये लोकसंख्येमध्ये निरक्षरता मोठ्या प्रमाणात प्रभावाने पाहायला मिळते. मात्र इथे उत्तर दिलेलं आहे अनएप्रोप्रिएट यामध्ये दिलेलं आहे निरक्षरतेचं उच्च दर आहे.
परकीय भांडवलाला उत्तेजन देण्याची पुढीलपैकी कोणते कारण नाही? यामध्ये परकीय भांडवलाला उत्तेजन देण्याचं कारण याच्यामध्ये नाही, ते म्हणजेच आहे डी, लोकांना आयात केलेल्या वस्तूंचा उपभोग करायला आवडतो. हे यामध्ये उत्तर चुकीचं आहे, म्हणून उत्तर आहे डी. आर्थिक मागासलेपणा आणि आर्थिक वृद्धी हे पुस्तक बी, लिबेस्टिन या अर्थशास्त्रज्ञांनी लिहिलेले आहे, म्हणून उत्तर आहे बी. विकसित देशांशी तुलना करता भारतीय शेतीची उत्पादकता ही आहे. यामध्ये दिलेल्या पर्यायांपैकी भारतीय शेतीची उत्पादकता ही कमी आहे, लो, म्हणून उत्तर आहे ए. आर्थिक वृद्धी यावर अवलंबून असते. आर्थिक वृद्धी ही संकल्पना विकसित राष्ट्रांशी संबंधित असते आणि विकसित राष्ट्रांमध्ये गुंतवणूक आणि खर्च ह्या बाबी अतिशय महत्त्वाच्या असतात, म्हणून उत्तर आहे सी. उर्वरित ऑप्शन हे गुंतवणूक आणि बचत, गुंतवणूक आणि खर्च हे सगळं विकसनशील राष्ट्रांशी संबंधित आहे, म्हणून उत्तर आहे सी. पूर्ण रोजगार किंमत पातळीतील स्थैर्य आणि आर्थिक विकास हे उद्दिष्ट मध्यवर्ती बँक कोणत्या चलनविषयक धोरणामार्फत राबवते? याच्यामध्ये उत्तर दिलेलं आहे चलनविषयक धोरण, मॉनिटरी पॉलिसी, उत्तर आहे सी. बाह्य संसाधनांचे स्रोत यामध्ये उत्तर आहे डी, परकीय गुंतवणूक, फॉरेन इन्व्हेस्टमेंट ही आपल्यासाठी ही बाह्य संसाधने म्हणून ओळखली जातात. खालीलपैकी कोणता सामान्यतः आर्थिक वाढीचा खरा निर्देशांक मानला जातो? आर्थिक विकासाचा निर्देशांक यामध्ये उत्तर आहे सी, वास्तविक दरडोई उत्पन्न निरंतर वाढणे हे सर्वात महत्त्वाचे असते. गॅलिलियन्स आणि लिबेस्टिन यांच्या गुंतवणूक प्रकल्प संदर्भात खालीलपैकी कोणता घटक योग्य आहे? यामध्ये उत्तर आहे सी, श्रमप्रधान तंत्रज्ञान हे मागणी वाढवते हे मत दोन्ही अर्थशास्त्रज्ञांनी प्रकर्षाने मांडलेले होते, म्हणून उत्तर आहे सी. पुढीलपैकी कोणती परिस्थिती आर्थिक वाढीवर नकारात्मक परिणाम करते? यामध्ये उत्तर आहे बी, निम्न गुणवत्तेत आणि कमी प्रमाणात पायाभूत सुविधा हा घटक आर्थिक विकासावर नकारात्मक परिणाम करतो, म्हणून उत्तर आहे बी. माल्थसच्या मते कोणता घटक दीर्घकालीन अर्थव्यवस्थेस निर्वाह पातळीपर्यंत खाली आणतो? यामध्ये सर्वात महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे लोकसंख्या वाढीचा दबाव, म्हणून उत्तर आहे ए. जागतिक लोकसंख्येपैकी सर्वात जास्त लोकसंख्या कोणत्या खंडात आहे? यामध्ये उत्तर आहे बी, आशिया खंडामध्ये एक नंबर, म्हणजे सर्वात जास्त हायेस्ट पॉप्युलेशन आपल्याला आशिया खंडामध्ये पाहायला मिळते. विकसित अर्थव्यवस्थेसाठी आर्थिक विकासासाठी यामध्ये आर्थिक विकासासाठी विकसनशील अर्थव्यवस्थेमध्ये निर्णयांची अंमलबजावणी काटेकोर करणे अतिशय महत्त्वाची बाब आहे, म्हणून उत्तर आहे डी. खालीलपैकी नीती आयोगाची कोणती जोडी जुळत नाही, म्हणजे इनॲप्रोप्रिएट? यामध्ये नीती आयोग मुख्यालय दिल्ली हे बरोबर आहे, नरेंद्र मोदी अध्यक्ष हे पण बरोबर आहे, मूळ एजन्सी भारत सरकार हे पण बरोबर आहे, मात्र नीती आयोगाची जागा राष्ट्रीय विकास परिषदेने घेतली आहे हे चुकीचं आहे, म्हणून उत्तर आहे डी. खालीलपैकी कोणता घटक विकासाच्या सनातनवादी सिद्धांताचा भाग नाही? उत्तर आहे सी, सरकारी हस्तक्षेप, निरहस्तक्षेपाचं धोरण स्वीकारलेलं होतं, म्हणून उत्तर आहे सी. रिकार्डोच्या मते खालीलपैकी कोणता घटक आर्थिक विकासातील महत्त्वाचा आहे? तर रिकार्डो यांच्या आर्थिक विकासाच्या सिद्धांतामध्ये जमिनीची कमतरता हा आर्थिक विकासावर नकारात्मक परिणाम करतो, म्हणजे अकॉर्डिंग टू रिकार्डो उत्तर आहे ए. 2010 मध्ये जागतिक बँकेने प्रकाशित केलेल्या विकास अहवालानुसार विकसनशील देशाचे दरडोई उत्पन्न $1,006 ते $12,276 एवढा असणं अपेक्षित आहे, म्हणून उत्तर आहे सी. पुढीलपैकी कोणत्या पर्यायानुसार जगातील देशांची वर्गवारी केली आहे? यामध्ये जगातील सर्व देशांची आर्थिक वर्गवारी करताना दरडोई उत्पन्न विचारात घेतले आहे, ते डॉलरमध्ये, म्हणून उत्तर आहे बी. RBIची स्थापना केव्हा झाली? व्हेन वॉज द RBI फाउंडेड? तर RBIची स्थापना ही 1 मे 1935 मध्ये झालेली आहे, म्हणून उत्तर आहे सी. शेतीची दरडोई उत्पादकता मोजण्यासाठी हा घटक जास्त महत्त्वाचा मानला जातो,
तर यामध्ये शेतीची उत्पादकता मोजण्यासाठी अतिशय महत्त्वाचा घटक आहे या दिलेल्या पर्यायापैकी श्रमाची संख्या हा घटक महत्त्वाचा आहे. यामध्ये उर्वरित जे घटक आहे ते मोजमापासाठी वापरले जात नाही. मोजमापासाठी 2 तंत्र वापरले जातात, प्रति हेक्टरी उत्पादकता आणि प्रति माणसी उत्पादकता. म्हणून उत्तर आहे ए. प्रबळ चालना सिद्धांताचं उत्तर आहे बी. बाह्य बचती हे उत्तर आहे. स्त्रियांचा सामाजिक दर्जा कमी हे या घटकाचे वैशिष्ट्य आहे. तर स्त्रियांचा सामाजिक दर्जा कमी असणे हे सामाजिक बाब आहे, म्हणून उत्तर आहे ए. आर्थिक विकास ही एक अशी प्रक्रिया आहे ज्यायोगे अर्थव्यवस्थेचे वास्तविक राष्ट्रीय उत्पन्न हे टिंबटिंबमध्ये वाढते. तर यामध्ये उत्तर आहे सी. दीर्घ कालावधीमध्ये वाढते. आर्थिक विकासाची प्रक्रिया ही दीर्घकालीन प्रक्रिया म्हणून ओळखली जाते, म्हणून दीर्घ कालावधीमध्ये देशाचे वास्तविक उत्पन्न व दरडोई उत्पन्न वाढते, म्हणून उत्तर आहे सी. खालीलपैकी कोणते गृहीत रिकार्डोच्या सिद्धांतातील नाही, म्हणजे सिद्धांताशी संबंधित नसणारा बाब. यामध्ये उत्तर आहे ए. वास्तविक वेतनवाढ ही रिकार्डोच्या सिद्धांताशी संबंधित नसणारी बाब आहे. भांडवलाचे आंतरराष्ट्रीय चलनवलन होते तेव्हा, जेव्हा भांडवलाचे आंतरराष्ट्रीय चलनवलन होते तेव्हा व्यापारापासून मिळणारे फायदे अधिक असतात, म्हणून उत्तर आहे बी. शुम्पीटरच्या सिद्धांतानुसार नवप्रवर्तक उद्योजकांना वित्तपुरवठा कोणाकडून केला जातो, तर यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे बँकेच्या माध्यमातून वित्तपुरवठा होतो, म्हणून उत्तर आहे सी. नीती आयोगाचे पूर्ण रूप काय आहे? नीती आयोगाची स्थापना ही भाजप शासित शासनाच्या माध्यमातून झाली आहे आणि याचं फुल फॉर्म आहे नॅशनल इन्स्टिट्यूशन्स फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. उत्तर आहे बी. विकसित अर्थव्यवस्थेत रचनात्मक परिवर्तन म्हणजे, यामध्ये उत्तर आहे ए. GDP मध्ये उद्योग आणि सेवा क्षेत्राचा वाटा वाढणे हे विकसित देशांशी महत्त्वाचं लक्षण आहे. दरडोई अल्प वास्तविक उत्पन्न अल्पविकसित देशाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे, असे मत कोणत्या अर्थशास्त्रज्ञांनी मांडले? यामध्ये उत्तर आहे ए. रॅग्नर नर्क्स या अर्थशास्त्रज्ञाने. विकसनशील खालीलपैकी कोणता घटक कार्ल मार्क्सच्या मागच्या ऐतिहासिक भौतिक मीमांसेमधला नाही आहे? यामध्ये फ्रेंच राजक्रांती हा ऐतिहासिक भौतिक मीमांसेशी संबंधित आहे. औद्योगिक आणि भांडवलदार उत्पादन हेही संबंधित आहे. राजकीय आणि कामगार बंडखोर हा देखील घटक संबंधित आहे. मात्र डी हा घटक आध्यात्मिक युक्तिवाद स्पिरिच्युअल रिझनिंग हे याच्यामध्ये संबंधित नाही, म्हणून उत्तर आहे डी. शुम्पीटरने यामध्ये नवप्रवर्तकाची भूमिका महत्त्वाची मांडली आहे, म्हणून उत्तर आहे डी. खालीलपैकी कोणते विधान नीती आयोगाबद्दल योग्यरित्या जुळत नाही? नीती आयोगावरचा हा पुन्हा दुसरा प्रश्न रिपीट झालेला आहे. नीती आयोगाशी जुळत नसणारी बाब म्हणजे नीती आयोग नियोजन मंडळाच्या अंतर्गत येते, ही बाब चुकीची आहे, म्हणून उत्तर आहे सी. व्यापक दृष्टिकोनातून आर्थिक नियोजन म्हणजे पूर्वनियोजित उद्दिष्टे अशी संकल्पना ही डॉक्टर डाल्टन यांनी मांडलेली आहे, म्हणून उत्तर आहे बी. जे देश गरीब आहे कारण तो गरीब आहे असे मत रॅग्नर नर्क्स या अर्थशास्त्रज्ञांनी मांडलेलं आहे, म्हणून उत्तर आहे डी. आर्थिक विकास प्रक्रिया सहसा खालीलपैकी एकाशी संबंधित असते. आर्थिक विकासाची प्रक्रिया ही कार्यकारी लोकसंख्येशी महत्त्वाची असते, म्हणून उत्तर आहे डी. वर्किंग पॉप्युलेशन ग्रोथ. कोणते धोरण चलन संख्यामान सिद्धांतावर अवलंबून आहे? यामध्ये चलन संख्यामान सिद्धांत हा चलनविषयक धोरणावर म्हणजे मॉनिटरी पॉलिसीवर अवलंबून आहे, म्हणून उत्तर आहे बी. पुरवठ्याच्या बाजूने विचार करून किमान प्रयत्न सिद्धांताची गृहीत विचारात घेऊन योग्य पर्याय निवडा. यामध्ये उत्तर आहे बी. बाजाराचा लहान आकार हे पुरवठ्याच्या बाजूने महत्त्वाची बाब आहे. थेट परकीय गुंतवणुकीला याची गरज असते. यामध्ये थेट परकीय गुंतवणुकीला प्रामुख्याने खुली अर्थव्यवस्था आणि उदारीकरण हे दोन्ही घटक महत्त्वाचे कारणीभूत ठरतात किंवा महत्त्वाचे असतात, म्हणून ओपन इकॉनॉमी अँड लिबरलायझेशन
असल्यामुळे उत्तर आहे सी. समतोल विकास ही संकल्पना कोणी मांडली? यामध्ये रॅग्नारॉक्स यांनी समतोल विकासाची संकल्पना मांडली आहे. त्याचबरोबर फेडरिक लिस्ट, प्रोफेसर यंग, लेविस, ऑथर रॉजर्स्टन, रोडान, रोस्टोम, हॉर्वे तसेच लेविस्टन तसेच प्रोफेसर स्पेस यांनी देखील समर्थन केले आहे. पुढीलपैकी कोणता विदेशी मदतीचा घटक आहे? यामध्ये उत्तर आहे ए. बाह्य व्यावसायिक कर्ज, एक्सटर्नल बिझनेस लोन हे बाह्य मदतीचा स्रोत आहे. भारतात दशलक्ष एकर जमीन लागवडीसाठी उपलब्ध आहे. यामध्ये उत्तर आहे ए. 85%. यामध्ये पर्यायी जो आहे तो ॲप्रोप्रिएट नसला तरी इथं उत्तर तुम्हाला त्या ठिकाणी बाजूला दिलेलं आहे. 82% आपल्याकडे लँड ही कशी आहे? कल्टिवेट युजफुल आहे. उत्तर आहे ए. 11व्या योजनेचे मुख्य उद्दिष्ट हे वेगवान आणि सर्वसमावेशक विकास, रॅपिड अँड इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट हे आपलं उद्दिष्ट होतं, म्हणून उत्तर आहे ए. भारतात निरपेक्ष दारिद्र्य निश्चित करण्यासाठी 6व्या पंचवार्षिक योजनेत कोणत्या घटकाचा विचार केला होता? यामध्ये उत्तर आहे सी. दरडोई आहार उष्मांक, पर कॅपिटा कॅलरीज यामध्ये विचारात घेतल्या जात होत्या, म्हणून उत्तर आहे सी. परकीय गुंतवणूक पुढीलपैकी कशामुळे थेट परकीय गुंतवणुकीवर परिणाम होत नाही किंवा आकर्षित होत नाही? कर सवलत आणि अनुदान हे परकीय गुंतवणुकीसाठी महत्त्वाचा घटक आहे. कर्जासाठी सवलत हा देखील महत्त्वाचा घटक आहे. उदारीकरण देखील पोषक आहे. मात्र राजकीय अस्थिरता हा परकीय गुंतवणुकीवर परिणाम करणारा घटक नसतो, म्हणून उत्तर आहे डी. विकसनशील देश गरीब असतात कारण ते भांडवल गुंतवणूक कमी करतात हे प्रसिद्ध विधान हे रॅग्नारॉक्स यांचे आहे, म्हणून उत्तर आहे सी. असमतोल विकास म्हणजे प्रमुख क्षेत्रामध्ये गुंतवणूक करून असमतोल निर्माण करणे, म्हणून उत्तर आहे बी. आर्थिक तेजीच्या काळात मध्यवर्ती बँक दरात कोणता बदल करते? तर बँक दरामध्ये वाढ करणं अपेक्षित असते, म्हणून उत्तर आहे बी. हा व्हिडिओ आवडल्यास नक्की या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व आपल्या इतर सर्व मित्रांना देखील शेअर करा. थँक्यू.